हॅलो. शिवसेनेचे आदरणीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरेजी, शिवसेनेचे नेते विनायक राऊत, राजनजी विचारे, आमदार खासदार संजय दिना पाटीलजी, आमदार सुनील राऊत आणि या मंचावर उपस्थित असलेले शिवसेनेचे सर्व विभागातले आमच्या पदाधिकारी, मी उद्धवजींना सांगू इच्छितो की आज सकाळी 10 वाजता हे निर्धार शिबिर सुरू झालं आणि तेव्हापासून हे सभागृह असंच गच्च भरलेलं आहे ते आत्तापर्यंत. माझ्या नावावरती एक विषय दिलेला आहे की माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अपेक्षित असलेला शिवसैनिक. तो शिवसैनिक कसा असावा हे या सभागृहात दिसून येत आहे. आज कुठेतरी दुबईत क्रिकेटची मॅच आहे, फायनल काहीतरी कुठली मला माहित नाही. ती मॅच किंवा त्या मॅचच्या नादाला न लागता हे शेकडो शिवसैनिक इथे या निर्धार मेळाव्याला उपस्थित आहेत. हा शिवसैनिक बाळासाहेबांना अपेक्षित आहे. परवा आम्ही इथे बैठक घेतली एक कार्यकर्त्यांची आणि आमचे दत्ता दळवींनी भाषण केलं. त्यात त्यांचं फार महत्वाचं वाक्य होतं, मॅच नेहमीच होत असतात, निर्धार मेळावा एकदाच होतो. मॅच वगैरे काही नाही म्हणाले. हा निर्धार मेळावा महत्वाचा आहे. हा निर्धार मेळावा फक्त मुंबईला नाही तर संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणाला आणि शिवसेनेला दिशा देणारा हा मेळावा आज झाला. अशा प्रकारचे निर्धार मेळावे किंवा विभागीय मेळावे काही वर्षापूर्वी सातत्याने होत होते. मधल्या काळामध्ये आपल्याकडे सत्ता आली, आपण सत्तेवर गेलो, आपण थोडे ढिले पडलो. शाखा शाखातून आपले कार्यक्रम होत होते, शाखांचे वर्धापन दिन होते सुरू असायचे, शिबिरं सुरू असायची, रक्तदान शिबिरं सुरू असायची, सामाजिक कार्य सुरू असायचं. जोपर्यंत आपण हे सगळं नव्यानं सुरू करत नाही तोपर्यंत पक्षाची पुनर्बांधणी होणार नाही. या मतानं आपण सगळ्यांनी काम केलं पाहिजे, संकल्प केला पाहिजे. आणि हा संकल्प प्रत्येक शिवसैनिकाचा हा संकल्प असायला पाहिजे. आज आपल्या विरोधामध्ये काहूर माजलेला आहे. ज्यांनी काहूर माजवलाय त्यांनी या सभागृहात येऊन पाहायला पाहिजे. हा जो गच्च भरलेला हा हॉल आहे, इकडे फक्त कडवट निष्ठावान शिवसैनिकच बसलेले आहेत. सकाळपासून इथे विविध चर्चा आपण केल्या, भाषणं ऐकली. सकाळच्या सत्रामध्ये आमचे सगळे वरिष्ठ शिवसेनेच्या नेत्यांशी आम्ही चर्चा केली. उद्धवजी, त्यांचे अनुभव आम्ही ऐकले. त्यानंतर पक्षात नवीन आलेले जे प्रमुख कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी आम्ही चर्चा केली. आणि आमच्यातला निर्धार, शिवसैनिकातले निर्धार आणि जिद्द कुठेही कमी झालेली नाही. पुन्हा एकदा आम्ही लढायला तयार आहोत. पुन्हा एकदा हा भगवा, ही मशाल हातात घेऊन आम्ही तुम्ही सांगाल त्याच्या बुडाला आग लावायला तयार आहोत.
कसं असतं, एखाद्या गावात जेव्हा सगळे कुत्रे भुंकू लागतात एकत्र येऊन, असे कुत्र्यांची गँग फुंकतायत एखाद्याच्या मागे भुंकत चाललेले आहे, तेव्हा समजून गेलं पाहिजे या मार्गावरून कोणीतरी एक अशी व्यक्ती निघाली आहे, त्या व्यक्तीचं हे सगळे मिळून काहीही उकडू शकत नाही. आणि ती व्यक्ती म्हणजे आमचे उद्धवसाहेब ठाकरे आहेत. भुंका, तुम्ही आमचं काही उकडू शकत नाही. चाललंय ना अनेक दिवस भुंकणं सुरू आहे. ते भुंकणं नसून कुंथणं होईल त्यांचं आता. शिवसेना हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, बरं का, ह्यांनी लावलेलं बीज आहे. ते असं कोणाला असं उखडता येणार नाही. गंगेत डुबक्या मारायला गेले. मगाशी आपण माननीय शिवसेना प्रमुखांचं भाषण ऐकलं. तो शिवसेना प्रमुखांचा विचार आहे आणि त्या विचारातून तुम्हाला कळलं असेल की माननीय बाळासाहेबांना कोणत्या प्रकारचा शिवसैनिक अपेक्षित आहे. आता वाट पाहायची नाही आदेशाची सुद्धा. आला अंगावर की ठोकायचा, घ्या शेंगावर. तरच हा महाराष्ट्र वाचेल, मुंबई वाचेल. महिला आघाडीच्या कार्यकर्त्या इथे मोठ्या प्रमाणात आहेत. उद्धव साहेब युवा सेनेचे कार्यकर्ते आहेत, ज्येष्ठ शिवसैनिक आहेत, ग्रामीण भागातून इथे शिवसैनिक आलेले आहेत. ह्या शिबिरानंतर अनेकांनी इच्छा व्यक्त केली की महाराष्ट्राच्या अनेक भागामध्ये अशा प्रकारची शिबिरं आम्हाला करायची आहेत. हे त्या शिबिराचं यश आहे की तुम्ही ज्या प्रकारचं शिबिर आयोजित केलं त्या प्रकारचं शिबिर आम्हाला आयोजित करायचं आहे आणि त्यांनी करायलाच पाहिजे. शिवसेनेला लागलेली जी गद्दारीची कीड होती, जी बेईमानीची वाळवी होती, ती जर आपल्याला संपवायची असेल तर शिवसैनिकांनी बाहेर पडलं पाहिजे. शिवसैनिक आहेत, शिवसेनेचा मतदार आहे, मोठ्या प्रमाणात आहे. पण आज आपण शांतपणे बसल्यासारखं वाटतंय. ज्या दिवशी हे असं वारुळातून बाहेर पडतील त्या दिवशी तुम्ही पहा, हे गद्दार बिळात गेल्याशिवाय राहणार नाही. मगाशी फेक नेरेटिव्ह वरती आपण एक चर्चा घेतली. फेक नेरेटिव्ह आपल्याविषयी, एकंदरीत आपल्या महाविकास आघाडीविषयी वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या खोट्या बातम्या पसरवल्या जातात. अनेक आहेत. उद्धव साहेबांनी सांगितलं, मगाशी आम्ही बसलो होतो, सगळ्यात मोठं फेक नेरेटिव्ह कुठला असेल तर भारतीय जनता पक्ष हा हिंदुत्ववादी आहे, हेच फेक आहे. याच्यासारखा खोटारडेपणा नाही. हे फेक आहेत. दुसरं असं सांगतात, तुम्ही काँग्रेस बरोबर गेल्यामुळे तुमचं नुकसान झालं. शांतपणे आम्ही ऐकून घेतलं पाहिजे. आपण अख्खा भारतीय जनता पक्षाची काँग्रेस झालेली आहे. भारतीय जनता पक्षात ओरिजिनल काय आहे? भारतीय जनता पक्षामध्ये तुम्ही जिल्हा काढा, तालुका काढा, आमदार काढा, खासदार काढा, 80% लोक काँग्रेसचे आहेत. त्या काँग्रेसवाल्यांना तुम्ही तुमच्या मांडीवर अंगावर घेतलंय. सगळे काँग्रेसवाले भारतीय जनता पक्षामध्ये, ते तुम्हाला चालतं. काँग्रेसचा तिटकारा आम्ही सुद्धा काँग्रेसशी लढलेलो आहोत. पण या भारतीय जनता पक्षाच्या लोकांना मला सांगायचं आहे, स्वातंत्र्य आंदोलनामध्ये काँग्रेसने सहभाग घेतला म्हणून स्वातंत्र्य मिळालं, ते तुम्हाला स्वातंत्र्य चालतं? तेव्हा तुम्ही कुठे होतात? आणि आज आम्ही तुमच्याशी लढण्यासाठी काँग्रेसची मदत घेतली तर तुमच्या अंगाचा तिळपापड होतो. सगळे भ्रष्टाचारी काँग्रेसवाले एक जात काँग्रेस भारतीय जनता पक्षामध्ये.
अजित पवार असतील, अशोक चव्हाण असतील, नावं घ्या जिल्ह्याची, राधाकृष्ण विखे पाटील असतील, हे सगळे भ्रष्ट काँग्रेसवाले आज भारतीय जनता पक्षामध्ये आहे. आणि तुम्ही आमच्यावरती बोट दाखवताय. तुम्ही काँग्रेस बरोबर गेलात, तुम्ही राष्ट्रवादी बरोबर गेलात. मी या निमित्ताने इतकं सांगेन, शिवसेना ही गरुड पक्षासारखी आहे. ती जमिनीवर वाघ असते आणि जेव्हा ती उड्डाण घेते तेव्हा तो गरुड पक्षी असतो आणि या दोघांचाही पराभव करता येत नाही. अशा प्रकारचं या शिवसेनेचा हा आपला आत्मा आहे. माननीय उद्धव ठाकरे यांच्यावरती अनेक हल्ले होत आहेत आणि ते खंबीरपणे आपलं नेतृत्व करतायत. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या प्रकारचं नेतृत्व आपल्याला दिलं, त्याच प्रकारचं नेतृत्व या अत्यंत अवघड आणि संकट काळामध्ये आपल्याला माननीय उद्धव साहेबांनी दिलेलं आहे. आपल्या सगळ्यांची ही जबाबदारी आहे. आपल्या सगळ्यांची ही जबाबदारी आहे. हा माननीय बाळासाहेबांचा जो वारसा आहे, वैचारिक वारसा आहे, तो पुढे नेणं हे प्रत्येक शिवसैनिकाचं कर्तव्य आहे. आता फेक निगेटिव्हवरून परत सांगतो, हा एकनाथ शिंदे तो म्हणतो मी बाळासाहेब ठाकरेंचा खरा वारसदार. याचा बाप कोण? मी बाळासाहेब ठाकरेंचा विचारांचा वारसदार. मगाशी आपण पाहिलं बाळासाहेबांच्या भाषणामध्ये दिल्ली पुढे कसा झुकलाय, दिल्ली पुढे कसा वाकलाय. असा गुलामी पत्करणारा वारसा हा बाळासाहेबांचा असू शकत नाही, कदापि असू शकत नाही. आणि आपण तो स्वीकारताही कामा नाही. हे युद्ध आहे. राजकारण हे बुद्धिबळाच्या पटासारखं सुद्धा असतं. बुद्धिबळाच्या पटावर हत्ती सुद्धा मारला जातो. बुद्धिबळाच्या पटावर वजीर सुद्धा मारला जातो. पण बुद्धिबळाच्या पटावर जोपर्यंत आपला राजा आहे तोपर्यंत युद्ध सुरू असतं आणि डाव सुरू असतो. हे लक्षात घ्या. युद्धामध्ये अनेकदा हात कापला जातो, पाय कापला जातो, वार होतात. पण जोपर्यंत श्वास चालू आहे, ज्याला आपण मरते दम तक म्हणतो, कयामत से दिन तक म्हणतो, तोपर्यंत योद्धा लढत असतो. आपण त्या प्रकारचे योद्धे आहोत. मला एकदा दिल्लीमध्ये विचारलं काँग्रेसच्या नेत्यानं की शिवसेना कोणती जडीबुटी खाते की इतके हल्ले होऊन सुद्धा तुम्ही ठामपणे उभे असता, लढता, संघर्ष करता. मी एवढंच सांगितलं, आमचा एकच मंत्र आहे, फटे लेकिन हटे नाही. आम्ही मागे हटत नाही. युद्धामध्ये माघार घेणं हे आम्हाला माहीत नाही आणि आम्ही माघार घेणार सुद्धा नाही. हेच तर शिवसैनिकाचं खरं बळ आहे. पहिलं कसं होतं, लोक मरायचे म्हणजे माणूस मरतो आणि मग आत्मा भटकायचा. आता मिंद्यांसारख्या लोकांचा आधी आत्मा मरतो आणि मग ते भटकत असतात. पहिले लोग मरते थे और आत्मा भटकती थी. अब आत्मा मर जाती है और लोग भटकते हैं. तसे सगळे आत्मा मेलेले लोक आपल्या समोर आहेत, त्यांना भटकू द्या. त्यांच्याकडे आपल्याला फार लक्ष द्यायची गरज नाही. आज या निर्धार शिबिरातून एक नवा विचार आपल्याला मिळालेला आहे, तो लढण्याचा. एक नवा निर्धार आपण केलेला आहे की पुन्हा एकदा आपल्याला या महाराष्ट्राला गवसणी घालायची आहे. कसे जिंकले हो हे लोक? कसे जिंकले? हे घोटाळे करून जिंकले. आणि घोटाळे केले कारण आपण थोडे गाफील राहिलो. आपण गाफील राहिलो, गाफील, म्हणून हे जिंकले. यांनी
ईव्हीएम वगैरे ठीक आहे, मी आता शेवटी जाता जाता सांगतो, ईव्हीएम वगैरे ठीक आहे, ईव्हीएमचा घोटाळा झाला, ईव्हीएम मॅनेज केले. पण मी, राहुल गांधी, सुप्रिया सुळे यांनी दिल्लीमध्ये एक पत्रकार परिषद घेतली आणि त्याच्यामध्ये आम्ही प्रत्येक मतदारसंघाचं गणित दाखवलं. प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये, प्रत्येक विधानसभा मतदारसंघात आपल्या, जास्त करून शिवसेनेच्या अनेक मतदार आपल्याला मतदान करणारे, त्यांनी लोकसभेच्या याद्या तपासल्या बूथप्रमाणे आणि कोणत्या बूथवर शिवसेनेला सर्वाधिक मतं पडलेली आहेत किंवा कशामुळे हे जिंकले याचा अभ्यास केला. आपल्याला मिळालेल्या बूथवरची मतदार डिलीट केले अनेक ठिकाणी आणि त्या प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक मतदारसंघामध्ये 25 ते 30 हजार मतं ही बाहेरून येऊन त्याच्यामध्ये मतदार यादीमध्ये घुसवली. अशी साधारण लोकसभा ते विधानसभा या काळात 40 लाख मतं वाढवली महाराष्ट्रामध्ये. ही सगळी बाहेरचे लोक होते आणि त्या आधारावर हा विजय त्याने मिळवला. 40 लाख मतं महाराष्ट्रात वाढतात आणि आम्हाला त्याचं थांगपत्ता लागत नाही. मधल्या काळामध्ये आदित्यजी आले होते दिल्लीला, आम्ही केजरीवालांना भेटायला गेलो. केजरीवाल थोडेसे हताश होऊन बसले होते. आता आपण जातो अशा वेळेला विचारतो कैसा हो गया. मग त्यांनी सांगितलं की माझ्या मतदारसंघात माझी स्वतःची 21,000 मतं कधी कापली गेली मला कळलंच नाही. मुख्यमंत्री, बरं का, दिल्लीचे मुख्यमंत्री, ज्यांच्याकडे सगळ्यात मोठी यंत्रणा होती आपची, कार्यकर्त्यांचं, फार ज्ञानी लोक आहेत ते, माझी स्वतःची 21,000 मतं कधी कापली गेली मला समजलं नाही. आणि त्याच वेळेला माझ्या मतदारसंघामध्ये नवीन 31,000 मतं कुठून आली त्याचा मला शेवटपर्यंत थांगपत्ता लागला नाही. अशा तऱ्हेने अरविंद केजरीवालसह त्यांच्या अनेक लोकांचा पराभव या लोकांनी घडवून आणला. हे मी यासाठी सांगतोय, त्यांचा विजय खरा नसेल पण आपण सुद्धा ह्या काळामध्ये किती गाफील होतो हे आता आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. मी ममता बॅनर्जी यांचं खास अभिनंदन करतो. या क्षणी विधानसभेच्या निवडणुका तिकडे पुढल्या वर्षी येत आहेत. ममता बॅनर्जींनी त्यांच्या कार्यकर्त्यांना कामाला लावलं. हरियाणा, दिल्ली आणि महाराष्ट्रामध्ये भाजपा कशी जिंकली याचा अभ्यास त्यांनी केला. कारण त्यांना खात्री होती की महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचं सरकार येत आहे. ममताजींना पूर्ण खात्री होती. दिल्लीमध्ये केजरीवाल जिंकतायत आणि हरियाणामध्ये काँग्रेसचं राज्य येत आहे. हे झालं नाही. आता असाच प्रकारचा निकाल पश्चिम बंगालला लागेल अशी त्यांना भीती वाटते. त्यांनी अभ्यास केला आणि त्यांना काय सापडलं, महाराष्ट्रातलाच प्रयोग पश्चिम बंगालला सुरू आहे. या क्षणी गेल्या 3 महिन्यामध्ये पश्चिम बंगालमध्ये साधारण 10 लाख बोगस मतं झाली. 10 लाख ही या लोकांनी शोधून काढली. इलेक्ट्रॉल फोटो आयडेंटिटी कार्ड, ज्याला इपिक म्हणतो, EPIC, हा एकच नंबर असतो प्रत्येकाला. लक्षात घ्या, प्रत्येक व्होटर कार्डला देशामध्ये एकच नंबर, त्याला युनिक नंबर म्हणतात. युनिक नंबर, एक नंबर. माझा नंबर दुसऱ्याला असता कामा नये, हे सिरियल असते. पण पश्चिम बंगाल मधला हाच नंबर, याच नंबरचा कार्ड झारखंडमध्ये सापडत आहे, बिहारमध्ये आणि गुजरातमध्ये सापडत आहे. आणि हे सगळे लोक भारतीय जनता पक्षानं व्होटर म्हणून, मतदार म्हणून पश्चिम बंगालमध्ये त्यांची नोंदणी केलेली आहे. हे सगळे लोक आता पकडले गेले. तृणमूल काँग्रेसने आंदोलन सुरू केलं. तृणमूल काँग्रेस सुप्रीम कोर्टात गेली. निवडणूक आयोगाने प्रथम चूक मान्य केली इथे, हो आम्ही चुकलोय.
आमच्याकडून चूक झाली. हे निवडणूक आयोगाला या प्रकरणामध्ये मान्य करावं लागलं की इपिक नंबर जो आहे, इलेक्ट्रॉल फोटो आयडेंटिटी कार्ड नंबर जो आहे, हे मोठ्या प्रमाणामध्ये या राज्यात नंबर असताना दुसऱ्या राज्यात सुद्धा सापडले आणि त्या नंबरचे लोक या इथे व्होटर्समध्ये सापडलेले आहेत. ही 10 लाखाचा आकडा हा लहान आकडा नाही. एखादा राज्याचा जय पराजय बदलण्यासाठी हे लाखो आकडे अशा प्रकारे भारतीय जनता पक्षानं निर्माण केले. म्हणून महाराष्ट्रामध्ये जो निकाल लागला तो आम्हाला मान्य नाही, मान्य असताच कामा नाही. हा अपघात नाही, हा आघात आहे. काय असं मोठं काम केलं होतं देवेंद्र फडणवीस यांनी, एकनाथ शिंदेनी, अजित पवारनी की त्यांना इतकी भरभरून मतं पडावी? अख्खा महाराष्ट्र आपला पाठीशी उभा राहिला होता. प्रचंड प्रतिसाद आम्हाला मिळत होता, उद्धवजींना मिळत होता, पवार साहेबांना मिळत होता. आणि हे लोक जिंकून आले. झाले 60-60, 70-70 जागा. हे कशा प्रकारे जिंकले तुम्ही आता ऐकलं. उद्या महानगरपालिका आहेत मुंबईसह येतील, हिंमत असेल त्यांची तर घेतील. पण आता आपण सावध असायला पाहिजे. आपण संकल्प केला पाहिजे की अशा प्रकारचा घोटाळा आम्ही होऊ देणार नाही. आणि माझ्या बूथवर ज्याच्यावरची जबाबदारी आहे, मग जिल्हा असेल, शहर असेल, त्या प्रत्येक बूथवर मी डोळ्यात तेल घालून हे जे लोक बदमाश घोटाळे करतायत त्यांना मी जागच्या जागी अडवेन, निवडणूक आयोगाला कळवेन, लोकांसमोर आणीन, तक्रार करीन. हे आपल्याला आता करणं गरजेचं आहे. आजच्या या शिबिराचा तो एक उद्देश आहे की सावधान आणि जागरूकता असल्याशिवाय आपल्याला यापुढची लढाई राजकीय दृष्ट्या लढता येणार नाही. आम्ही मारामाऱ्या करू, आम्ही संघर्ष करू, आम्ही बोलू, विधानसभेत लढे देऊ, पण ही कागदावरची लढाई ही लढण्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे लोक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लोक हे काम करतायत आणि आपला विजय हे चोरून नेत आहेत. ही एकदा झालेली चूक परत होता कामा नये. मी आपल्या सगळ्यांचा आभारी. आपण मोठ्या संख्येने इथे उपस्थित सकाळपासून राहिलेला. प्रत्येक भाषण या सगळ्या लोकांनी काळजीपूर्वक प्रत्येक कार्यक्रम ऐकला, कुठे बाहेर गेले नाहीत. ईशान्य मुंबई ही शिवसेनेची एक कायम ताकद राहील. मी परवा एका बैठकीत सांगितलं, आपल्या हिंदू धर्मात ईशान्य दिशेला फार महत्व आहे. ईशान्य दिशा फार पवित्र मानली जाते. आपल्या घरामध्ये ईशान्य दिशेला हे पूजेचं मंदिर असतं, देव ईशान्येला असतात. त्याच्यामुळे ही एक प्रकारे आपल्या पक्षाची पूजा आहे आणि त्या पूजेला आपण सगळे जमलेलो आहोत. आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद इथे प्राप्त झालेला आहे आणि मला खात्री आहे अशा प्रकारे आपण काम करत राहिलो, एकत्र येत राहिलो, ते विरोधकांना धूळ चारू आणि या राज्याची जनता आपल्याला पुन्हा एकदा आशीर्वाद देऊन महाराष्ट्रात सत्तेवर बसवल्याशिवाय राहणार नाही, इतकं सांगतो. आणि हे निर्धार शिबिर ठामपणे सांगताय, माननीय उद्धव ठाकरे साहेब, आप आगे बढ़ो, हम आपके साथ है. धन्यवाद राऊत साहेब. आणि यानंतर ज्या